हजारो वर्षापूर्वी दगडांना बोलायला शिकवणारे कारागीर होते भारतात. खजुराहोपासून ते तंजावरच्या बृहदीश्वर मंदिरापर्यंत प्रत्येक कोरीव काम एक कथा सांगतं, भक्तीची, विज्ञानाची आणि अतुलनीय कलेची. कुठलंही यंत्र नसताना केवळ छिन्नी हातोड्यानं उभारलेली ही शिल्पवैभवं आजही थक्क करतात. ही मंदिरं फक्त दगड नाहीत, ती आपल्या पूर्वजांच्या स्वप्नांचं मूर्त रूप आहेत. मित्रांनो, आत्ता जी व्हिडिओ तुम्ही बघितली त्या व्हिडिओचा जो टाईप आहे त्याला पेपर वॉक्स ॲनिमेशन व्हिडिओ असं म्हणतात. सध्या हा व्हिडिओ प्रकार खूप प्रचलित आहे आणि याला यूट्यूबवर खूप सारे व्ह्यूज आणि सबस्क्रायबर्स मिळत आहेत. म्हणजे लोक मिलियन्स ऑफ व्ह्यू अशा प्रकारच्या व्हिडिओजला मिळवत आहेत, कारण हा पॉप्युलर कन्सेप्ट आहे आणि अतिशय सुंदर ही व्हिडिओ तुम्ही बघितली. आता व्हिडिओ ठीक आहे, कुठलीही बनवा तुम्ही. व्हिडिओ बनवण्यासाठी सगळ्यात महत्वाचा रोल असतो प्रॉम्प्टचा. तुम्ही प्रॉम्प्ट कसा दिला त्यानुसार व्हिडिओ तयार होत असते. आता व्हिडिओ बनवताना मग त्याच्यामध्ये व्हॉइस ओव्हर असतो, त्याच्यामध्ये कॅरेक्टर कन्सिस्टन्सी असते, व्हिडिओची स्टाईल असते, बऱ्याचशा गोष्टी त्याच्यामध्ये आपल्याला द्याव्या लागतात आणि हे सगळं प्रॉम्प्ट थ्रू देणं हे खूप कठीण असतं आणि प्रॉपर प्रॉम्प्ट जर दिला गेला नाही तर मग आपलं काम सगळं बिघडतं. मग याला सोल्युशन मी तुम्हाला या ठिकाणी देतोय. आता तुम्ही जर युट्यूबवर शोधलं पेपर वॉक्स व्हिडिओ कशा तयार करायच्या, आता तुम्हाला खूप सारे व्हिडिओ सापडतील. ते लोक काय करत असतात बघा, ते तुम्हाला एक मास्टर प्रॉम्प्ट तुम्हाला देतील की ते सांगतील की या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मी तुम्हाला एक मास्टर प्रॉम्प्ट देतो, तो प्रॉम्प्ट तुम्ही टाका आणि अशा प्रकारची व्हिडिओ तयार होईल. आता तो प्रॉम्प्ट टाका, ती व्हिडिओ तयार होईल इथपर्यंत ठीक आहे, पण सगळ्यात महत्वाचं काम जे मी तुम्हाला आज शिकवतोय ते आजपर्यंत कुठल्याच युट्यूबरने दिलेलं नाहीये, जे मी तुम्हाला आज देतोय. कंप्लीट की मी तुमच्या हातात देतोय आणि पूर्ण युट्यूबवर तुम्ही सर्च करा. जे मी तुम्हाला आज कंटेंट देतोय हे तुम्हाला कुठेही सापडणार नाही. मी काय देतोय बघा, मी तुम्हाला मास्टर प्रॉम्प्ट कॉपी करा नाही देणार किंवा डाउनलोड करा नाही देणार. मी तुम्हाला मास्टर प्रॉम्प्ट कसा लिहायचा हे मी तुम्हाला शिकवतोय आणि मास्टर प्रॉम्प्ट जर का एकदा आपल्याला लिहिता आला तर आपण कुठल्याही प्रकारचं कंटेंट, जी हे सॅम्पल व्हिडिओ होती जी आपण आता बघितली, कुठल्याही प्रकारचं कंटेंट आपण अगदी सहजगत्या करू शकतो, कुठलाही प्रॉम्प्ट न लिहिता. फक्त मास्टर प्रॉम्प्ट म्हणजे ती मास्टर की असते. जसं अनेक कुलपांना एक चावी असते आणि त्या एका चावीने अनेक कुलप उघडता येतात, त्याला मास्टर की असं म्हणतात बघा. बिलकुल तसा कन्सेप्ट आहे. आज तुम्ही ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मास्टर प्रॉम्प्ट कसा तयार करायचा आणि त्या मास्टर प्रॉम्प्टच्या मदतीने आपण काय क्रिएशन करू शकतो त्याचं डेमो म्हणून मी ही व्हिडिओ तयार करून दाखवलेली आहे. आणि 100% सांगतो खात्रीने की ही व्हिडिओ तुम्हाला आवडल्याशिवाय राहणार नाही. आत्ता कोणीही लाईक करायचं नाही किंवा कमेंट करायची नाही. शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ पूर्ण झाल्यानंतर जर आवडली तरच लाईक करा आणि कमेंट करा. आणि अशा प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर आपण घेऊन येत असतो. आणि मग तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा जर आवडली तर, अदरवाईज बिलकुल पण करू नका. आणि ही व्हिडिओ आता आपण बघूयात कशा पद्धतीने मास्टर प्रॉम्प्ट क्रिएट करायचा आणि जो आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचा कंटेंट तयार करून देऊ शकतो. चला बघूयात आपण. व्हिडिओ सुरू करायच्या अगोदर मी तुम्हाला एक गुड न्यूज देऊ इच्छितो. कोडिंग कट्टाच्या माध्यमातून आपण एक AI मास्टर कोर्स रन करत असतो. त्याच्या आतापर्यंत जवळपास 5 बॅचेस आपल्या पूर्णत्वाकडे आलेल्या आहेत. 5 बॅचेस आपल्या झाल्यात आणि आता 6वी बॅच 10 ऑगस्ट पासून आपण सुरू करतो आहोत. हा जो कोर्स आहे हा सगळ्यांसाठी खूप सुंदर असा कोर्स आहे. म्हणजे आम्ही त्या कोर्सला डिझाईन करताना सगळ्यांचा विचार करून तयार केलेला आहे. हा AI मास्टर कोर्स जो आहे याच्यामध्ये अगदी आपण AIच्या बेसिक गोष्टींपासून तर ॲडव्हान्स लेव्हलपर्यंत आपण शिकणार आहोत. जसं की ChatGPT, त्याचबरोबर Google Gemini, हे सगळे टूल्स आपण कव्हर करूच. परंतु याच्यानंतर आपण बघणार आहोत जनरेटिव्ह AI म्हणजे काय, जनरेटिव्ह AIचे कन्सेप्ट कसे आहेत, वेगवेगळ्या प्रकारचं कंटेंट जनरेशन कसं केलं जातं. त्याचबरोबर एजंटिक AI म्हणजे काय. एजंटिक AI म्हणजे तुम्ही तुमच्या स्वतःचे AI एजंट्स क्रिएट करू शकतात आणि तुमच्या पर्सनल कामामध्ये त्यांना तुम्ही वापरू शकतात. त्याचबरोबर आपण AI ऑटोमेशन देखील या कोर्समध्ये कव्हर करतो, जसं की Make.com, त्याचबरोबर Zapier किंवा N8N, हे जे प्लॅटफॉर्म्स आहेत ज्याच्या मदतीने आपण आपला वर्कफ्लो पूर्ण ऑटोमेट करू शकतो. असा हा कम्प्लीट कोर्स तुम्हाला या ठिकाणी आपण ऑनलाईन पद्धतीने देतो आहोत. या कोर्सची ॲक्च्युअल फीज 10,000 रुपये आहे, परंतु कोडिंग कट्टाच्या आपल्या सबस्क्रायबरसाठी मी त्या कोर्सला 50% डिस्काउंट देत असतो आणि मग हा संपूर्ण कोर्स तुम्हाला फक्त 5,000 रुपयामध्ये करता येईल. हा पूर्ण 3 आठवड्याचा कोर्स आहे आणि या 3 आठवड्यामध्ये दररोज 2 तास लाईव्ह सेशन्स आपण घेतो आणि त्याचबरोबर
त्या प्रत्येक सेशनचं रेकॉर्डिंग्स आपण दुसऱ्या दिवशी तुम्हाला पुन्हा अवेलेबल करून देतो. आणि लिमिटेड लोकांसाठी आपण ह्या कोर्सला ॲडमिशन देत असतो. तुम्ही इंटरेस्टेड असाल तर मग हा माझा WhatsApp नंबर आहे. याच्यावर मला मेसेज करा. कोर्सचं डिटेल मी तुम्हाला देतो आणि लक्षात ठेवा 10 ऑगस्टपासून त्याची नवीन बॅच सुरू होते आहे आणि त्याला तुम्ही नक्की एनरोल करा. चला आता आपण व्हिडिओ सुरू करूयात. आता हा मास्टर प्रॉम्प्ट ChatGPT कडून कसा तयार करून घ्यायचा हे आपण आता बघतो आहोत. मी ChatGPT वर आलो आहे आणि मी त्याला सिंपल आपल्या मराठी भाषेमध्ये डिक्टेट करून सांगतो. बघा इथे मी माईक ऑन करतो आणि माईक ऑन केल्यानंतर मी त्याला कन्सेप्ट सांगतो. मला या ठिकाणी पेपर वॉक स्टाईलची व्हिडिओ तयार करणारा एक मास्टर प्रॉम्प्ट तयार करायचा आहे. ह्या मास्टर प्रॉम्प्टमध्ये युजरकडून पहिल्यांदा काही डेटा कलेक्ट करायचा आहे. जसा की व्हिडिओचा टॉपिक कुठला असेल, नंबर ऑफ टॉपिक युजरला दाखवायचे, त्यातला एक टॉपिक युजर सिलेक्ट करेल. त्यानंतर युजरला व्हिडिओची लँग्वेज कुठली हवी आहे ते विचारायचं, युजर लँग्वेज त्या ठिकाणी सिलेक्ट करेल. सगळ्यात अगोदर युजरला विचारायचे की व्हिडिओचा टाईप कुठला पाहिजे, जसं की डॉक्युमेंटरी व्हिडिओ पाहिजे किंवा एक्सप्लेनर, एज्युकेशनल असे टाईप पण त्याला दाखवायचे. आणि युजरकडून हा सगळा डेटा कलेक्ट केल्यानंतर त्याला अजून विचारायचं की व्हिडिओचं ड्युरेशन किती पाहिजे. आणि युजरने सगळी माहिती भरल्यानंतर त्याचा एक मास्टर प्रॉम्प्ट तयार करून दे, ज्या प्रॉम्प्टच्या मदतीने एक पेपर वॉक्स ॲनिमेशन स्टाईलची व्हिडिओ मला तयार करता येऊ शकते. तर हा प्रॉम्प्ट, मास्टर प्रॉम्प्ट मला लिहून दे. आणि बघा आता इथे मी त्याला सांगितलंय कशा पद्धतीने माझा कन्सेप्ट आहे आणि तो आता एक मास्टर प्रॉम्प्ट इथे तयार करून देईल. आणि हा प्रॉम्प्ट आपल्याला वेगवेगळ्या मॉडेल्सवर यूज करता येऊ शकतो. मग तुम्ही तो ChatGPTला द्या किंवा तुमचा जेमिनी असेल त्याला द्या किंवा क्लॉडला द्या. इथे बघा स्टेप बाय स्टेप तो या ठिकाणी सगळ्या गोष्टी सांगतोय. बघा प्रॉम्प्ट खूप सुंदर आहे. आपण बघूया तो कशा पद्धतीने वर्क करतो. आता हा जो मास्टर प्रॉम्प्ट त्याने तयार करून दिला तो अतिशय पॉवरफुल असा प्रॉम्प्ट आहे. आपण चेक करूया तो कशा पद्धतीने प्रॉम्प्ट आहे. बघा सुरुवातीला त्याने इथे वरती टायटल दिलं बघा, मास्टर प्रॉम्प्ट पेपर वॉक स्टाईल व्हिडिओ क्रिएटर. ओके, प्रॉम्प्टचं हे टायटल आहे. रोल काय आहे बघा, त्याने सांगितलं की तुम्ही एक प्रोफेशनल पेपर वॉक्स, पेपर कटआउट ॲनिमेशन व्हिडिओ क्रिएटर, स्क्रिप्ट रायटर, व्हिज्युअल डायरेक्टर आणि AI व्हिडिओ प्रॉम्प्ट इंजिनियर आहात. तुमचे काम म्हणजे युजरकडून आवश्यक माहिती स्टेप बाय स्टेप एका वेळी फक्त एक प्रश्न विचारून गोळा करणे आणि त्या माहितीच्या आधारे एक आकर्षक सिनेमॅटिक आणि एज्युकेशनल पेपर वॉक्स ॲनिमेशन स्टाईल व्हिडिओ तयार करण्यासाठी संपूर्ण प्रोडक्शन प्लॅन तयार करणे. तुम्ही खालील वर्कफ्लो काटेकोरपणे फॉलो करावा. आता वर्कफ्लो जो आहे तो खूप इम्पॉर्टंट आहे. बघा इथे त्यांनी काही इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत की युजरला सर्व प्रश्न एकाच वेळी विचारू नका. एका वेळी फक्त एक प्रश्न विचारा. युजरच्या उत्तराची वाट पहा. उत्तर मिळाल्यावर पुढील प्रश्न विचारा. शक्य असेल तेथे युजरला नंबर्ड ऑप्शन द्या. युजरने नंबर दिल्यास त्याचा अर्थ समजून योग्य ऑप्शन सिलेक्ट करा. युजरने ऑर्डर निवडल्यास त्याच्याबद्दल कस्टम इन्फॉर्मेशन घ्या. प्रत्येक स्टेपमध्ये आधी मिळालेली माहिती लक्षात ठेवा. युजरने दिलेल्या माहितीची अनावश्यक पुनरावृत्ती करू नका. शेवटी तयार केलेली माहिती एका स्ट्रक्चर्ड फॉर्मॅटमध्ये दाखवा. आता या सूचना इतक्या इम्पॉर्टंट आहेत की ह्या सगळ्या कन्सिडर करून मग तो बाकीच्या गोष्टी ज्या आहेत ते करेल. आता त्याला स्टेप बाय स्टेप पूर्ण वर्कफ्लो दिलेला आहे. बघा म्हणजे हे कम्प्लीट ऑटोमेशन आहे. म्हणजे आता हा प्रॉम्प्ट रन केल्यानंतर तुम्ही स्वतः बघाल की अति सिस्टमॅटिक तो आपल्याला एक एक गोष्ट विचारत जातो आणि फायनल प्लॅन तयार करून मग त्याची व्हिडिओ जशी तुम्ही बघितली त्या पद्धतीची व्हिडिओ तो तयार करतो. सर्वप्रथम युजरला हा प्रश्न विचारा, तुम्हाला कोणत्या प्रकारचा व्हिडिओ तयार करायचा आहे, आणि हे ऑप्शन युजरला तो दाखवेल. ठीक आहे, याच्यामध्ये एक शेवटी ऑदर ऑप्शन आहे, म्हणजे याच्यापैकी नसेल युजर त्याचा ऑदर ऑप्शन एंटर करेल. युजरचा सिलेक्शन व्हिडिओ टाईप म्हणून सेव्ह करा. मग स्टेप 2 ला तो विचारेल टॉपिक कॅटेगरी सांगा. आता सिलेक्टेड व्हिडिओ टाईपच्या आधारावर युजरसाठी 10 रिलेव्हंट व्हिडिओ टॉपिक आयडिया तयार करा. उदाहरणार्थ मग कुठल्या प्रकारची व्हिडिओ आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे काय, AI आपले भविष्य कसे बदलणार, अशा प्रकारचे जसा टॉपिक निवडला त्या पद्धतीने तो इथे आपल्याला दाखवेल. मग युजरची चॉईस मिळाली की मग पुढे जाईल. मग तिसऱ्या स्टेपला तो विचारेल व्हिडिओची लँग्वेज कोणती पाहिजे, इंग्लिश, हिंदी, मराठी किंवा अदर. त्याच्यानंतर मग तो लँग्वेजचे रूल्स पण तो या ठिकाणी सांगतो की जी लँग्वेज युजरने निवडली असेल त्या लँग्वेजमध्ये स्क्रिप्ट वगैरे व्हॉइस ओव्हर सगळा असावा. चौथी स्टेप आहे व्हिडिओ ड्युरेशन. तो विचारेल किती सेकंदाची किंवा किती मिनिटाची तुम्हाला व्हिडिओ हवी आहे ते तुम्ही इथे सांगणार. त्याच्यानंतर मग युजरचा सिलेक्शन व्हिडिओ ड्युरेशन म्हणून सेव्ह करा.
आणि 5व्या स्टेपला तो विचारेल टार्गेट ऑडियन्स कोण आहेत याचे, ही व्हिडिओ कोणासाठी बनवताय तुम्ही, स्टुडंट्स, वर्किंग प्रोफेशनल, जनरल ऑडियन्स, याच्यापैकी युजर एक चॉईस देईल. त्याच्यानंतर 6वी स्टेप आहे व्हिडिओ ऑब्जेक्टिव्ह सांगा, की व्हिडिओ तुम्ही कुठल्या पर्पजसाठी बनवतायत. टेक एज्युकेशन, एक्सप्लेन कन्सेप्ट, क्रिएट अवेअरनेस, याचा एक टॉपिक युजर सांगेल. मग स्टोरी स्क्रिप्ट जनरेशन, मग तो स्टोरी स्क्रिप्ट जनरेट करण्यासाठी कसं बनवायचं, मग हुक द्यायचा, इंट्रोडक्शन द्यायचं, मेन स्टोरी एक्सप्लेन करायची, एक्झाम्पल्स द्यायचे, हे सगळं त्याने छान प्लॅन दिला. त्याच्यानंतर मग स्क्रिप्टची लेंथ जी आहे त्याच्याबद्दल काही रूल दिले, की जर 30 सेकंदाची व्हिडिओ असेल तर मग त्या पद्धतीने त्याला डिव्हाइड करायचं, 60 सेकंदाची असेल तर त्या पद्धतीने डिव्हाइड करायचं. अशा पद्धतीने त्याचे रूल्स त्याने दिलेले आहेत. स्टेप 8 मध्ये तो विचारतो स्क्रिप्ट अप्रुव्हल घ्या. युजरला पहिले स्क्रिप्ट दाखवल्यावर ती अप्रूव्ड आहे का, युजरला जर आवडली तर मग कंटिन्यू करा, नाही तर मग त्याला रिजनरेट पण करायचा ऑप्शन तिथे असणार आहे. मग स्क्रिप्ट फायनल झाली की मग पेपर वॉक्स व्हिज्युअल स्टाईलच्या इथे तो आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे सीन्स जो आहे ते तयार करून देईल, म्हणजे पूर्ण सीन बाय सीन तो या ठिकाणी सगळं डिटेल देईल. मग पेपर वॉक्स मास्टर व्हिज्युअल स्टाईल कशी असली पाहिजे त्याबद्दल काही सूचना दिल्या आहेत. इतकं डिटेल सगळं दिलेलं आहे या प्रॉम्प्ट मध्ये. हा संपूर्ण प्रॉम्प्ट मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देऊन टाकेल. तुम्ही निवांत पूर्ण प्रॉम्प्ट जो आहे तो अभ्यास करा. अतिशय सुंदर असा खूप मोठा प्रॉम्प्ट त्यांनी तयार करून दिलेला आहे. आणि हा प्रॉम्प्ट एक मास्टर प्रॉम्प्ट आहे. दिस इज नॉट अ फायनल प्रॉम्प्ट. हा प्रॉम्प्ट दुसरा प्रॉम्प्ट तयार करून देणार आहे, म्हणजे प्रॉम्प्ट तयार करणारा प्रॉम्प्ट असं आपण त्याला म्हणू शकतो. आणि मग हा संपूर्ण प्लॅन जो आहे आता हा मी इथून कॉपी करतो बघा. आता या संपूर्ण याला मी इथून कॉपी करतो. याला तुम्हाला डाउनलोड ऑप्शन पण दिलाय बघा. डाउनलोड ऑप्शन त्याला पीडीएफ देतो, पीडीएफ डॉक्युमेंट. बघूयात आपण पीडीएफ डॉक्युमेंट कशा पद्धतीने तो क्रिएट करतो. आणि पीडीएफ डॉक्युमेंट मध्ये हा संपूर्ण प्रॉम्प्ट जो आहे तो सेव्ह होईल. आणि मग ती पीडीएफ फाईल आपण फक्त अपलोड करून द्यायची ऍज अ मास्टर प्रॉम्प्ट आणि बस रन करायचं. म्हणजे तुम्हाला पेपर वॉक्स व्हिडिओ बनवायची असेल तर आता काहीही सांगायची गरज नाही. फक्त हा मास्टर प्रॉम्प्ट त्याला द्यायचा आणि तो आपल्याला पेपर वॉक्स टाईपच्या व्हिडिओ ज्या आहेत त्या अगदी सहज त्या ठिकाणी तयार करून देतो. आता ही पीडीएफ फाईल इथे डाउनलोड होईल आणि मग हा प्रॉम्प्ट आपण टेस्ट करून बघणार आहोत. हा पूर्ण मास्टर प्रॉम्प्ट मी डाउनलोड करून घेतलेला आहे आणि त्याची पीडीएफ फाईल माझ्याकडे आहे. आता तुम्ही हा प्रॉम्प्ट कुठल्याही मॉडेलला देऊ शकतात. मग ते चॅट जीपीटीला दिला तरी चालेल, क्लॉड जो आहे त्याला दिला तरी चालेल, किंवा जेमिनीला दिला तरी चालेल. हा मास्टर प्रॉम्प्ट तुम्ही कुठल्याही LLM मॉडेलला द्या आणि तो तुम्हाला संपूर्ण प्लॅन जो आहे पेपर वॉक्स व्हिडिओचा तो जनरेट करून देईल. आपण आता क्लॉडवर जाऊयात. क्लॉडची क्वालिटी सुंदर आहे. मी या ठिकाणी क्लॉड AI सुरू करतो. फ्री प्लॅनमध्येच जातोय, कुठलाही पेड वगैरे आपल्याला घ्यायची गरज नाही. क्लॉड AI सुरू केल्यानंतर आता मला पेपर वॉक्स व्हिडिओचा पूर्ण प्लॅन हवा आहे. मग मी इथे काय करतो बघा, ती जी पीडीएफ फाईल माझ्याकडे आहे आता ती मी त्याला इथे ऍड करून देतो. आता ही पीडीएफ फाईल जी आहे ती मी इथे सिलेक्ट करतो, त्याला पीडीएफ फाईल देतो आणि बस काहीच नाही द्यायचं. आता इथे काहीही सांगायची गरज नाही, डायरेक्ट रन करा. म्हणजे सगळा प्रॉम्प्ट या फाईलमध्ये आहे आणि तो सरळ आता इथे जनरेट करेल एक पूर्ण मास्टर प्लॅन. आता पेपर वॉक्स व्हिडिओ बनवण्यासाठी तो काही प्रश्न आपल्याला विचारेल बघा. जसा प्रॉम्प्ट आहे हा मास्टर प्रॉम्प्ट लोक भरपूर वापरतात, पण कसा बनवायचा हे मात्र तुम्हाला कोणी सांगत नाही. आणि आज मी तुम्हाला कम्प्लीट मास्टर प्रॉम्प्ट कसा बनवायचा हे शिकवलं आहे. आता बघा हा प्रॉम्प्ट मी रन केल्यानंतर तो काय विचारतो बघा. आता तो असं म्हणतोय तुमचा पेपर वॉक स्टाईल व्हिडिओ क्रिएटर साठीचा मास्टर प्रॉम्प्ट पाहिला, म्हणजे त्याने बघितला. या वर्कफ्लो नुसार मी तुम्हाला एका वेळी एक प्रश्न विचारून तुमच्या व्हिडिओसाठी संपूर्ण प्रोडक्शन प्लॅन तयार करेल. चला सुरुवात करूया. सगळ्यात पहिला प्रश्न त्याने विचारला, तुम्हाला कोणत्या प्रकारचा व्हिडिओ तयार करायचा आहे. समजा मला डॉक्युमेंटरी व्हिडिओ बनवायचा आहे, मग मी इथे त्याला चॉईस दिली 1. फक्त 1 टाकायचा. हे बघा डॉक्युमेंटरीचा नंबर 1 आहे, म्हणजे जसा हा मेनू आहे मी 1 दिला. तुम्हाला ऑदर असेल तर 14 द्यायचा. तर मी 1 दिला. डॉक्युमेंटरी व्हिडिओ बनवायची असा माझा प्लॅन आहे. आता त्याला डॉक्युमेंटरीचे काही विषय तो मला सुचवेल बघा. आता तो म्हणतो बघा छान व्हिडिओ टाईप डॉक्युमेंटरी निवडले. आता या प्रकारासाठी काही रिलेव्हंट टॉपिक्स आयडिया तयार केले आहेत आणि त्या टॉपिकच्या आयडिया तो देतो बघा. आपली पृथ्वी आणि हवामानाचा बदल, भारतातील प्राचीन मंदिरांचा इतिहास, महासागरातील रहस्यमय जीवसृष्टी, हिमालयातील दुर्गम गावांची जीवन. तुम्ही यातला कोणताही टॉपिक निवडू शकता. आता ठीक आहे, आपण याच्यातला एक टॉपिक घेऊ, भारतातील प्राचीन मंदिरांचा इतिहास. ठीक आहे, मी त्याला आता 2 नंबर देतो फक्त. बघा आता इथे मी फक्त मास्टर प्रॉम्प्ट दिला, बाकी काहीच सांगितलं नाही. तो सगळे प्रश्न उत्तर आपल्याला विचारत जातोय आणि आता तो आपल्याला या ठिकाणी विचारेल, म्हणजे टॉपिक त्याला दिला मी भारतातील प्राचीन मंदिरांचा इतिहास, हा तो टॉपिक आपण निवडला आहे. आता तो पुढे विचारतोय तुमच्या व्हिडिओची भाषा कोणती पाहिजे. मला अर्थातच मराठीमध्ये बनवायची आहे. मी 1 नंबर त्याला देतो. इथे मराठीचा नंबर 1 आहे.
मी एक नंबर फक्त देऊन रन करतो. आता भाषा निवडली. आता तो विचारेल व्हिडिओ किती लेंथची पाहिजे, लँग्वेज तर निवडली आपण, किती सेकंदाची व्हिडिओ पाहिजे. मी कस्टम ड्युरेशन देतो. आता मला 30 सेकंदाची व्हिडिओ बनवायची आहे. एक नंबर देऊ आपण. ठीक आहे, मी 30 सेकंदाची व्हिडिओ बनवतो. तिथे एक नंबर देऊन आपण याला रन करायचा आणि मग त्याच्यानंतर आता तो इथे काय करतो बघा, ड्युरेशन 30 सेकंद निवडले. स्क्रिप्ट साधारणपणे 70 ते 80 शब्दांची असेल. आता पुढचा प्रश्न, हा व्हिडिओ कोणासाठी तयार करायचा आहे? स्टुडंट, वर्किंग प्रोफेशनल, जनरल ऑडियन्स. मी जनरल ऑडियन्ससाठी बनवतोय, सर्वसाधारण सगळ्यांसाठी. मी 3 नंबर ऑप्शन दिला बघा त्याला आणि मी पुन्हा रन करतो. आणि आता जनरल ऑडियन्ससाठी मी ही व्हिडिओ बनवतो आहे. आता पुढचा शेवटचा त्याचा प्रश्न आहे, या व्हिडिओचा मुख्य उद्देश काय आहे? कशासाठी तुम्ही बनवताय? एक्सप्लेनर कन्सेप्ट आहे 2 नंबर. मला फक्त एक्सप्लेन करायचं आहे की प्राचीन मंदिरांचा इतिहास काय आहे आणि मी 2 नंबर त्याला दिला. बघा आता हा मास्टर प्रॉम्प्ट देऊन तुम्ही कुठल्याही प्रकारची व्हिडिओ बनवून घेऊ शकतात, कुठल्याही प्रकारची, आणि तुम्हाला काहीही लिहावं लागणार नाही. फक्त ही फाईल जी मी तुम्हाला आता प्रोव्हाइड करतोय, पीडीएफ फाईल, एवढी फाईल फक्त तुम्ही त्याला द्या आणि डायरेक्ट तो सगळ्या गोष्टी तुम्हाला प्रश्न उत्तर विचारून या ठिकाणी करतोय. बघा आता त्याने स्क्रिप्ट लिहून दिली बघा या ठिकाणी. आता ही स्क्रिप्ट आपण वाचायची आणि जर आपल्याला आवडली तर मग अप्रूव्ह करायची आणि जर काही बदल हवे असतील तर आपण त्याला सांगू शकतो. आता ती स्क्रिप्ट काय आहे आपण वाचू. तो काय म्हणतो बघा इथे, व्हिडिओ ऑब्जेक्टिव्ह एक्सप्लेन कन्सेप्ट निवडले आहे, सर्व माहिती मिळाली. आता या आधारे तुमच्यासाठी स्क्रिप्ट तयार करत आहे. आता स्क्रिप्ट काय बघा, दगडांमध्ये कोरलेला इतिहास. हुक त्याने दिला बघा, हजारो वर्षापूर्वी दगडांना बोलायला शिकवणारे कारागीर होते भारतात. पुढे पुढे दिले त्याने, खजुराहो पासून ते तंजावर पर्यंत, तंजावरच्या बृहदीश्वर मंदिरापर्यंत प्रत्येक कोरीव काम एक कथा सांगत. भक्तीची, विज्ञानाची आणि अतुलनीय कलेची कुठलंही यंत्र नसताना केवळ छिन्नी हातोड्याने उभारलेली ही शिल्पवैभव आजही थक्क करतात. कन्क्लुजन, ही मंदिरं फक्त दगड नाहीत, ती आपल्या पूर्वजांच्या स्वप्नांचं मूर्त रूप आहे. तुम्ही आता जर मोठी व्हिडिओ घेतली, ड्युरेशन मोठा, तर मग पूर्ण इतिहासच तो सांगेल. अशाच अद्भुत इतिहासाची इतिहासासाठी आत्ताच फॉलो करा. म्हणजे हा CTA त्यांनी दिलाय. ओके, आता हा स्क्रिप्ट तुम्हाला योग्य वाटतो का? तर मला योग्य वाटतो, मी एक नंबर देतो, अप्रूव्ह करतो. तुम्हाला जर नाही वाटला योग्य, तुम्ही त्याला पुन्हा मेक चेंजला 2 नंबर देऊ शकता. मला आता अप्रूव्ह करायचा आहे, मी एक नंबर दिला आणि आता तो सीन बाय सीन त्याला स्प्लिट करेल आणि त्याचे नंबर ऑफ सीन आपल्याला तो जनरेट करून देईल. बघा आता तो म्हणतो स्क्रिप्ट अप्रूव्ह झाली. आता संपूर्ण वॉक्स व्हिडिओ प्रोडक्शन प्लॅन तयार करत आहे. बघा आता त्याने प्लॅन बघा कसा दिला. व्हिडिओ टाईप आहे डॉक्युमेंटरी, टॉपिक आहे भारतातील प्राचीन मंदिरांचा इतिहास, लँग्वेज आहे मराठी, 30 सेकंदाची व्हिडिओ आहे, टार्गेट ऑडियन्स जनरल ऑडियन्स आहे, ऑब्जेक्टिव्ह एक्सप्लेन कन्सेप्ट आहे आणि त्याने आता फायनल स्क्रिप्ट दिली बघा. हजारो वर्षांपूर्वी ती स्क्रिप्ट त्याने प्रॉपर लिहिली आहे. याचा हा व्हॉइस ओव्हर तयार होईल आणि पहिला सीन जो आहे आता त्याने तयार केला बघा, 6 सेकंदाचा पहिला सीन आहे. व्हॉइस ओव्हर दिलाय, हजारो वर्षापूर्वी दगडांना बोलायला शिकवणारे कारागीर होते भारतात. इथे सगळं पूर्ण डिटेल दिलंय त्याने इथे. मग सीन 2 दिला आहे, सीन 3 दिला आहे, सीन 4. ठीक आहे, 4 सीन मध्ये हा पूर्ण आपला व्हिडिओ तयार होतोय. आता इथे त्याने मग निगेटिव्ह प्रॉम्प्ट वगैरे हे सगळं दिलंय बघा. आता 4 सीन आपल्याला या ठिकाणी आता बिल्ड करायचे आहेत. मग काय करायचं बघा, एक एक सीन आपण तयार करू या ठिकाणी. आता मी सगळ्यात पहिला सीन जो आहे तो इथून कॉपी करतो बघा. हा एवढा सीन आपण घेऊ आणि याला कॉपी करू. आता हे व्हिडिओ बनवण्यासाठी आपण गुगलचा कुठलाही प्लॅटफॉर्म यूज करू शकतो. गुगल फ्लो जो आहे तो आपल्याला छान क्वालिटीचा व्हिडिओ देऊ शकतो. म्हणून मी गुगल फ्लो AI जो आहे, फ्लो AI असं टाईप करा आणि गुगल फ्लो AI मध्ये मी या व्हिडिओ तयार करतो. मी आता गुगल फ्लो सुरू करतो इथून. बघा आता गुगल फ्लो, जर तुमच्याकडे गुगल जेमिनीचं प्रो सबस्क्रिप्शन असेल, जे आपण जिओ सिम कार्डवर फ्री मिळवलेलं असेल, त्याला प्रो प्लॅन म्हणतात आणि त्या प्रो प्लॅन मध्ये तुम्हाला 1000 क्रेडिट दर महिन्याला मिळतात. माझे 995 क्रेडिट शिल्लक आहेत आणि मी याच्यात भरपूर व्हिडिओ तयार करू शकतो. मी इथे न्यू प्रोजेक्टवर क्लिक करतो. आता 1 बाय 1 सीन आपण बिल्ड करणार आहोत. इथे बघा या ठिकाणी आता हा एजंट बंद करायचा. इथे व्हिडिओमध्ये क्लिक करायचं आहे. इथे व्हिडिओ इन्ग्रेडियंट, मला लॉंग व्हिडिओ बनवायचे आहे, मी हा ऑप्शन घेतो. 16:9 10 सेकंदाची व्हिडिओ आहे. त्याने तसा 6 सेकंदाचा दिलाय आपल्याला. आपण 8 सेकंद ठेवूयात म्हणजे तेवढे क्रेडिट कमी होतील. 8 सेकंदाची ही व्हिडिओ राहील. एक व्हिडिओ बनवायची आहे. तो जो प्रॉम्प्ट मी तिकडनं कॉपी केला आहे तो इथे मी फक्त पेस्ट करतो आणि याला जनरेट करतो. आता एक व्हिडिओ या ठिकाणी तयार होईल.
आणि तयार झाल्यानंतर ती कशी दिसते आपण बघूयात. बघा आता आपली पहिली व्हिडिओ तयार झालेली आहे. मी त्याला फुल स्क्रीन या ठिकाणी प्ले करतोय बघा आणि तुम्ही व्हिडिओ कशी आहे क्वालिटी पण बघा त्याची. हजारो वर्षापूर्वी दगडांना बोलायला शिकवणारे कारागीर होते भारतात. 8 सेकंदाची आपण एक व्हिडिओ क्लिप तयार केली आणि अशाच पद्धतीचे बाकीचे जे सीन आहेत आता 4 त्याचे मी व्हिडिओ तयार करतो आणि मग त्या सगळ्यात जोडून एक फायनल व्हिडिओ जी आहे ती आपली तयार होईल. मी आता फटाफट मागचे पुढचे राहिलेले जे 3 सीन आहेत ते मी जनरेट करतो आणि पूर्ण व्हिडिओ तयार झाली की मग आपण ती पुन्हा बघूयात. आता हे जे सीन आहेत याला डन केल्यानंतर हा सेव्ह होऊन जाईल या प्रोजेक्टमध्ये आणि नेक्स्ट सीन आपण पुन्हा या ठिकाणी बिल्ड करणार. चला आता मी पुढचे सीन बनवतो आणि मग तुम्हाला दाखवतो. आता या 4 सीनच्या 4 व्हिडिओ तयार झालेले आहेत. आपण त्या आता सिक्वेन्शियली कशा जोडायच्या ते बघूयात. आता हा पहिला सीन आहे बघा. हा पहिला सीन आपण या ठिकाणी हजारो वर्षापूर्वी दगडांना बोलायला शिकवणारे कारागीर होते भारतात. आता सेकंड सीन आहे आता. इथे सिरियली बघा आता या पद्धतीने हे सीन तयार होत गेले. हा सेकंड सीन जो आहे तो त्याच्या पुढे मी जोडतो इथे आणि याला डबल क्लिक करायचं आहे म्हणजे तो त्या प्लसच्या पुढे जॉईंट होईल. आता सीन जोडले. मग अशाच पद्धतीने पुढे प्लसला क्लिक करायचा. पुढचा तिसरा चौथा सीन सगळे जोडायचे. सगळे सीन जोडून झाले की मग इथे तुम्हाला डाउनलोड बटन दिलंय बघा. इथून तुम्ही फक्त डाउनलोड बटनला क्लिक करा. फायनल व्हिडिओ जी आहे ती तुमची या ठिकाणी तयार होऊन जाईल. आता मी हे सगळे सीन जोडून फायनल व्हिडिओ इथून डाउनलोड करतो आणि मग ती म्हणजे तुमची फायनल व्हिडिओ जी तुम्ही सुरुवातीला या ठिकाणी बघितली. तर अशा पद्धतीने आपण मास्टर प्रॉम्प्ट वापरून कशा पद्धतीने हे क्रिएशन करू शकतोय ते तुम्ही या ठिकाणी बघितलं. तर अशा पद्धतीने आज आपण मास्टर प्रॉम्प्ट कसा तयार करायचा हे शिकलो. आता ही व्हिडिओ बनवण्यासाठी आपण जो मास्टर प्रॉम्प्ट क्रिएट केला तो मी तुम्हाला सॅम्पल म्हणून या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देऊन ठेवतो. तुम्ही तिथून हवं तर तो डाउनलोड करून घ्या. पण त्याच्यापेक्षाही बेटर तुम्ही स्वतः मास्टर प्रॉम्प्ट तयार करायला शिका. मी पूर्ण प्रोसेस तुम्हाला शिकवलेली आहे आणि आता जर तुम्हाला शेवटपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघितली असेल आणि व्हिडिओ आवडली असेल तर मग नक्की लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर मग आता चॅनलला सबस्क्राईब देखील करून घ्या. आणि चला आपण इथे थांबूयात. पुन्हा भेटू आपल्या पुढच्या इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय.